विधानसभा चुनाव के मद्देनजर ठाकरे गुट सांसद संजय राउत ने उत्तर महाराष्ट्र के दौरे पर है। इस दौरान उत्तर महाराष्ट्र के सभी विधानसभा क्षेत्रों में कार्यकर्ताओं के साथ उनकी बैठक भी हो रही है। इसी कड़ी में आज धुले में पत्रकारों से बात करते हुए राउत ने एक बार फिर गंभीर आरोप लगाते हुए बीजेपी पर हमला बोला है। कालपासून मी पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये इथे शिवसेना लढण्याची शक्यता आहे। जे संभाव्य मतदार आहे, मतदान जे हे आहे क्षेत्र आहे विधानसभा, तिथे शिवसैनिकांचं मनोगत जाणून घ्यायचं आम्ही नक्कीच प्रयत्न करू। आणि ही सगळी योजना निवडणुकीसाठीच असणार। जर हिंदुस्थानचे प्रधानमंत्री महाराष्ट्रामध्ये डेरा टाकून बसलेले आहेत, आज विदर्भात आहेत, मग ठाण्यात जाणार, प्रधानमंत्री गल्लीबोळ फिरतायत भारतीय जनता पक्षाला। राहुल गांधी सुद्धा महाराष्ट्रात आलेले आहेत आणि सगळं निवडणुकीच्या दृष्टीनेच ही तयारी सगळ्यांनी सुरू असताना शिवसेना सुद्धा, शिवसेनेचे नेते असतील, पक्षप्रमुख असतील, आदित्य ठाकरे जे असतील, ते राज्यामध्ये दौरे करतायत, फिरतायत, मनोगत समजून घेत आहेत। उत्तर महाराष्ट्रातलं जे चित्र आहे हे महाविकास आघाडीसाठी अत्यंत अनुकूल आहे। त्यावेळेला सत्ता परिवर्तनामध्ये उत्तर महाराष्ट्राचं योगदान फार मोठं असेल। कालपासून मी धुळ्यात आहे, धुळा सुद्धा मी पाहतो लोकांना बदल हवा। हा बदल अगदी धुळे शहरात सुद्धा हवा आणि त्या दृष्टीनं चाचपणी आणि पाहणी सुरू आहे।